वाजवा टाळ्या. विदर्भामध्ये सहन करण्याची ताकद खूप आहे, याचा अनुभव आज प्रत्यक्ष मी घेतला. म्हणजे सगळं महाराष्ट्राचं झाल्यावर विदर्भ असतं. आज राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती. या वर्षीची जयंतीकडे मी बघतो त्यावेळेला या वर्षीचं वातावरण जरा वेगळंच आहे. महाराजांनी आरक्षण दिलेला तिथून हो प्रवास ते आता या वर्गीकरणापर्यंत उपवर्गीकरणापर्यंत आले. आता तो विषय तर एवढा अवघड आहे की त्यात घुसायलाच नको असं वाटतं. घुसलो तर बाहेर पडता येत नाही. आणि इकडं जी वैचारिक पातळी जी घसरत चालली म्हणजे दोन्हीकडची. कोण म्हणते आम्ही प्रतिगामी, कोण म्हणते आम्ही पुरोगामी. खरं सांगू का, सध्या प्रतिगामी बी काही दिसत नाहीत आणि पुरोगामी बी दिसत नाही. जे दिसत आहेत ते हंगामी आहेत. ओरिजिनल फार कमी आहेत, सगळे हंगामी आहेत. आणि असं बोललो मला आज विषय आहे कवितेचा, त्यामुळे मी कवितेवर बोलणार आहे. विद्रोही कविता ती जर तिची भावकी सोडून बाहेर पडली तर ती अनेक दिव्यांची वात पेटवत जाते. याचा अनुभव आज मी घेत आहे. प्रत्येकाला मानवता हवी आहे. आणि कविता ही काय एकाच कोणाची मक्तेदारी नसते. प्रतिभा ही झोपडीतच जन्माला येते, तिथंच तिला पंख फुटतात. वेदनेचं गाणं गात गात ती आकाशाला गवसणी घालायला सुरुवात करते. पण कवी कितीही मोठा झाला आणि त्या कवीनं किती जाती धर्माच्या पलीकडची कविता लिहिली तरी प्रत्येक वेळेला त्या कवीची जात मात्र शोधली जाते. ते याच देशात. एवढंच काय, आमचा एखादा अधिकारी जरी झाला त्याला पोस्टिंग मिळालं तर तो त्या खुर्चीवर पोहोचायच्या आधी त्याची जात पोहोचलेली असते. कोणत्या जातीचा अधिकारी येणार आहे त्याच जातीचा शिपाई तिथे नेमणूक केला जातो. आणि अशा अवस्थेत आम्ही कविता लिहितो. आता हे कवी म्हणजे काय वेगळा प्राणी नसतो. कवी हा कवीच असतो. त्याला कधी काय सुचेल सांगता येत नाही. कधीही सुचतं कवीला. मला रात्रीचं झोपेत एक ओळ सुचली कवितेची. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसून तो पहिला असला पाहिजे, बाकीचे नंतर तो. हे म्हणजे ज्ञान एवढं महत्वाचं आहे तर ते तिसरा डोळा का, तो पहिला पाहिजे. मी असं लिहिलं. असं काहीतरी चांगलं लिहिले कवीला एक सवय असते, लगेच कोणाला तरी ऐकवायचं. आता एवढ्या रात्री ऐकवायच कोणाला? 2:30 वाजलेत. शेवटी लक्ष बायकोकडे गेले. शेवटी हक्काचा माणूस तीच असते. आणि फार धाडस करून तिला झोपेतून जाग केलं तर ती सुद्धा वैतागून उठली आणि माझ्या चेहऱ्याकडे बघतच म्हणाली, काय लिहिलंय का?
मी पण लाचार झाल्यासारखं म्हटलं होय लिहिले. ती म्हटली ऐकवा. तिचा ऐकवा हा शब्द मला कायम खपवा असाच ऐकू येतो. आणि मी ते ओळ ऐकवली. म्हटलं ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसून तो पहिला असला पाहिजे, बाकीचे नंतर दोन. कवीला एक अपेक्षा असते की अशी पंचवाक्य गेले की अशी टाळी बिळी दात वाक्या वाक्य असं तुमच्याकडे नाही, ती बायकोकडे घ्यावी असं मला वाटलं. तिने हात उचलला, तिने तिच्या कपाळावर मारला. मी म्हटलं काय झालं? ती म्हणाली चंदनशिव हे लिहिले का? म्हटलं मग काय झालं? तिनं मला सांगितलं. ती म्हणाली ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा असू द्या, दुसरा डोळा असू द्या, नाहीतर तिसरा डोळा असू द्या, हे काही जास्त महत्वाचं नसतं. तो कायम उघडा असला पाहिजे, जास्त महत्वाचं. आणि विद्रोही कविता म्हणजे ही उघड्या डोळ्याची कविता. ह्या कविता म्हणत मी बोंबलं दिंडायला. आता विद्रोही म्हणजे खरं बोलणं, सत्य बोलणं, आणि खरं बोललं एक मारत्या. एक 2-3 महिन्यापासून आमच्या एक गावात एक तरुण पोरग ते मोबाईल असं घेऊन चौकात येते, मोबाईलवर काहीतरी बघतोय, जोरात हसतंय. प्रत्येक जण विचारायचे ती मोबाईल बघून एवढा का हसतोय? मोबाईल बघायचा जोरात हसायला. परवा मी त्याच्याकडे गेलो, म्हटलं तू का हसतोय एवढा? मोबाईल बघतोय हसतोय, मोबाईल बघतोय. तर त्यानं त्याचा मोबाईल मला दाखवला. म्हटलं बघा हे काय? म्हटलं बघितलं तर ते उपवर्गीकरणाच्या बातम्या रील्स येत होत्या. म्हटलं हे बघून हसण्यासारखं काय? अरे गंभीर आहे. म्हटलं किती घाण शिवे देत आहे ते, तू का हसतोय? तर ते परत हसायला लागला. अरे म्हटलं थांब, का हसतोय ते सांग. तर म्हटलं दादा माझी आई मांगाची आणि बाप महाराज आहे म्हटलं, म्हणून मला रोज हसू येते. म्हटलं ही भांडणं बघ. माझा प्रश्न कधीच सुटला म्हटलं. मी बराच वेळ विचार केल्यावर लक्षात आलं, म्हणजे ह्याचा प्रश्न सुटलेला आहे. बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं रोटी बिटी व्यावा. तेव्हा जर ही झालं असतं तर आता. आणि असं बोलले मला मारते, आपली मारते, ती बी मारते. म्हणून कवितेनं जाग पाहिजे. माझी कविता विद्रोही आहे पण ती कट्टर नाही. माझा विचार पुरोगामी आहे पण तो कट्टर नाही. काळानुसार बदलत आलेली कविता ती प्रहार करेल पण माणसातल्या विकृतीला मारेल, माणूसपणाला इजा होऊ देणार नाही. ती माझी कविता. माझं प्रतिगाम्यांवरही प्रेम आहे जेवढं पुरोगाम्यांवर आहे. संवाद माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. तो कुणाशी असो, एकमेकांचा एकमेकांशी संवाद आजच्या पिढीला होणं या काळाची गरज आहे. आज नुसतेच कट्टर आहेत जे बाहेर काढन जय भीम, माझ्या रक्तात आंबेडकर, बाबासाहेब कुठं माझ्या रक्तात. मग मी म्हणत असतो रक्तात तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, ओ पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, आणि जास्त पेढे मलई खाल्ली असली तर शुगर सापडते रक्तात. आता तर डायरेक्ट रक्तच निळा आहे म्हणतात. ही कट्टरता बाबासाहेबांकडे उघड्या डोळ्याने बघण्याची गरज असताना आम्ही तर आवडूनच धरले. म्हणजे बाबासाहेबावर दुसरं कोणी हक्क दाखवायचाच नाही.
आंबेडकरवादी प्रत्येक धर्मात प्रत्येक जातीत आहेत. हे फक्त आमचं गुण बघून ती जवळ येणार. त्यांचा पण एक गुंतका आहे ना. आज मातंग समाजाच्या आंबेडकरवाद्याचं दुःख काय आहे ते मला विचारा ना. एक तर घरची भावकी जगू देईना आणि ह्यो त्याला चौकात थांबू देईना. अशा टायमाला ज्याला आधार देता येतो ना, तो असतो खरा धम्माचं बोट धरून निघालेला आंबेडकरवादी. हा संवाद आहे, हा सगळ्यांशी सुरू पाहिजे असणारा संवाद. देश स्वातंत्र्य व्हायच्या आधी या देशावर इंग्रजांचं सरकार होतं. देश स्वातंत्र्य झाला मग काँग्रेसचं सरकार आलं. मग काँग्रेसचं सरकार गेलं, पुलवाचं सरकार आलं, मग भाजपचं सरकार आलं, मग युतीचं सरकार आलं, मग आघाडीचं सरकार आलं, परत काँग्रेसचं आलं, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं आलं, महायुतीचं आलं, मोदी सरकार आलं, वाजपेयी सरकार आलं, नेहरू सरकार आलं. आमचं चाललंय तसंच. मला प्रश्न पडतो, भारतीयांचं सरकार कधी आलं? आमचं सरकार कधी आलं? कष्टकऱ्यांचं सरकार कधी आलं? या सरकारची नावं सुद्धा अशी देतात. भारतीयांचं सरकार कुठं आहे? आणि असं बोलल्यावर आम्हाला म्हणून कवितेच्या ओळी येतात की पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अधिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारे अब्दुल कलाम ही व्हावी कविता. या कवितेची आज गरज असताना हल्लीच्या काळात हा प्रवासही काही सोपा राहिलेला नाही. भारतीय म्हणून जगणं, प्रत्येक जातीची कट्टरता एवढी वाढली की प्रत्येक जातच एकटी पडलेली आहे. आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमा दिवशीच जात निघालेली आहे. मगाशी आई कशा जयंत्या साजऱ्या करतोय? कारण आमची पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढलेली आणि विचारांजवळ कमी झाली. आमच्या मराठी साहित्यामध्ये एक समीक्षक नावाचा प्रकार असतो. तो जो ठरवतो त्याच लाईनीत समीक्षण जसा करेल तसा त्या कवीची ओळख होती. अजूनपर्यंत तर त्यांना मी काही सापडलोच नाही आणि आता तर अजिबातच सापडणार नाही. आता काही समीक्षण मला कोणतरी पाठवले 2-4, तर कोण म्हणते कविता राजकारणात गेली. आता मला पुढच्या आठवड्यात ट्रम्पनं बोलवले, मी तिकडे जाणार, काय करणार आहे? मला जिथं बोलवलं जाईल मी तिथं जाणार. मी राजकारणात नाही जाणार, माझी कविता राजकारणात जाणार, मी राजकारणात जवळ जाणार. स्टेज कुठलंही असो, म्हणजे बाटली कुठलीही असो, औषध माझं. मग ती इंजेक्शन न द्यायचं का सलाईन न द्यायचं हे मी ठरवीन. आणि असं बोलले मला लिहून माग. पहिले त्यांचे समीक्षक मारत होते, आता आमचे बी समीक्षक मारत. तरी एक प्रश्न विचारला जातो, चंदन शिवे एवढं आक्रमक का? एवढं तुम्ही याच्यामध्ये काय येता? म्हणजे कॉलर धरायची भाषा काय येते? त्यांना मी एक उदाहरण देत असतो.
मी लहान होतो 7वीच्या वर्गात, तेव्हा माझ्या वर्गात एक नाना म्हणून विद्यार्थी होता आणि तो नाना आमच्या वर्गात गेल्या 15 वर्षापासून नापास होत होता. त्यावेळेला नापास तर नापास, त्याच वर्गात पुढे ढकलायची पद्धत नव्हती. नाना 15 वर्ष नापास झाला होता 7वीच्या वर्गात. त्यामुळे त्याची दाढी वाढली होती, मिशा आल्या होत्या. नाना 7.5 फूट उंच होता. पोरं गुडघ्याला आणि मास्तर कमरेपर्यंत येत होते. नाना धिप्पाड होता. नाना 200 किलोचा नाना असा. त्यात आमच्या सरांनी नियम केला होता, वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्यानं उत्तर चुकलेल्यांच्या कानाखाली मारायचे. हा नियम केल्यामुळं आम्ही अभ्यास करायला लागलो. कारण मुलं विचार करायची, सरांचा मार खाल्ल्याला बरा, शेजारच्याचा का खावा, म्हणून आम्ही अभ्यास करायचो. पण नानाला काहीच येत नव्हतं. 15 वर्ष नापास, त्याचा मेंदू चालतच नव्हता. 3 काढलं तर त्याला ओम म्हणायचा. आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की ज्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर येईल त्या विद्यार्थ्याला एवढा आनंद व्हायचा आणि ते पहिल्यांदा नानाकडेच जायचं. नाना मागं बसलेला असायचा. त्याला नानाला मारावं असं वाटायचं. मग नानालाही माहित असायचं हे मारायलाच आलाय. नाना उभं राहायचा, मग त्याचा हात काय पोचत नव्हता. मग ते बेंचवर उभं राहून नानाला मारायचं, पण दणका जोरात द्यायचं. नानाला त्रास व्हायचा आणि नाना दररोज मार खायचा. तो वर्गात आला की सकाळचा व्यवस्थित असायचा आणि शाळा सुटली की त्याचे गाल सुजलेले असायचे, डोळे लाल भडक झालेले असायचे. सगळी त्याला मारायची. पण एवढा मार खाणारा नाना शाळा कधीच बुडवत नव्हता. उलट अर्धा तास आधी वर्गात येऊन हजर व्हायचा. कधी कधी तर रविवारचं सुद्धा तो शाळेत येऊन जायचा, चुकून भरली की काय म्हणून. तो आपल्या गल्लीतला होता, आमचा होता म्हणून मला वाईट वाटायचं, कारण त्याला रोज मारायची, पोरं चिडवायची. मी एक दिवस नानाला म्हटलं, नाना तू कशाला शाळेत येतोस, तू तर काय पास होणार नाहीस अजून 10 वर्ष, तू शाळा सोड. त्यावेळेला नानाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटला, एक दिवस तुला कळेल. आणि खरोखर एक दिवस असा आलाच. आमच्या वर्गात सरांनी एक प्रश्न विचारला. प्रश्न वर्गाच्या आणि पुस्तकाच्या जरा बाहेरचा होता. प्रश्न होता, गावाबाहेर बायका जे धुणं धुतात त्या धुणं धुण्याच्या जाग्याला नेमकं काय म्हणतात? आम्ही उत्तरं दिली. ओढा म्हणतात, वगळ म्हणतात, विहीर म्हणतात, नदी म्हणतात, नाला म्हणतात, डबकं म्हणतात, आड म्हणतात, पोहरा म्हणतात, झरा म्हणतात, तळं म्हणतात, तलाव म्हणतात, धबधबा म्हणतात. मास्तर म्हणले सगळ्यांचं चुकतंय. एक जण म्हणला समुद्र म्हणतात. मास्तर म्हणले चुकलं. सगळ्यांचं उत्तर चुकल्यानंतर नाना हळूच उभारला पाठीमागच्या बेंच. नानानं हात वर केला. मास्तर म्हणले सांग सगळ्यांचं चुकलंय. आणि नानानं हाताची घडी घातली. नाना म्हटला त्याला पाणवटा म्हणतात. पाणवटा म्हणतात म्हटल्याबरोबर मास्तरांचा असा आवाज आला. नाना म्हणला सर उत्तर बरोबर आहे का? सरांनी मान हलवली, म्हटले आज फक्त तुझंच उत्तर बरोबर आले म्हटले, सगळ्यांचं चुकलं. आणि ज्या वेळेला नानाच्या लक्षात आलं की फक्त आज माझंच उत्तर बरोबर आहे, सगळ्यांचं चुकलंय, म्हणजे आज नियमानुसार दणका मी देणार आहे. आणि एवढ्यात पोरांच्या लक्षात आलं. नानानं मुलांच्या लक्षात यायच्या आधीच नानानं पळत जाऊन दार लावलं आणि कडी लावून नाना दाराजवळ थांबला. तशी पोरं बोंबलायला लागली.
कारण नाना साधा नव्हता. नानाचा एक हात 28 किलोचा आणि पोराचा गाल 250 ग्रॅमचा होता. दणका साधा बसणार नव्हता. मास्तर थरथर कापायला लागले, पोरं ओरडायला लागली. सगळं गाव शाळेभोवती गोळा झालं. दार कोण उघडना. सरपंचांना बोलवून आणलं. मग सरपंच मागून खिडकीतून वर आले. खिडकीतून बघितलं. सरपंचांनी विचारलं, म्हणजे मास्तर काय झालं, नाना का थांबलाय, पोरं अशी का रडताय, तुम्ही का घाबरलाय? मास्तर म्हटले, सरपंच घोळ झाला. आज फक्त म्हटले उत्तर नानाच बरोबर आलं. सगळ्या गावाला हा नियम माहित होता. जसं नानाच उत्तर बरोबर आले हे कळलं, तसा सरपंचाचा बीपी वाढला. कारण पहिल्या बेंचवर त्यांचाच मुलगा, पहिला दणका त्यालाच बसणार होता. सरपंचानी खिडकीतनच हात जोडले, म्हटले, मास्तर पाया पडतो, म्हटले आज नियम बदला. नियम बदला म्हटल्याबरोबर नाना चिडला. नाना समोर आला आणि नानानं मास्तरला सांगितलं, मास्तर 15 वर्ष झाली हा नियम आहे. मी आजपर्यंत कधी म्हटलं का नियम बदला? मास्तर म्हटले नाही. मी कधी तक्रार केली का? मास्तर म्हटले नाही. आज जर नियम बदलला तर पहिला दणका तुम्हाला बसा. शांत बसलं मास्तर आणि नानानं वर्गावर नजर टाकली. नानाला आठवायला लागलं, मला त्यानं कसं मारलं होतं, मला यानं असं मारलं होतं, यानं कानावर गालावर. नानानं सेव केलं होतं आणि नानानं व्याजासहित परत द्यायला सुरुवात केली. फोडून काढली. सगळा वर्ग ओला झाला. शाळा सुटली. नानानं मला काय मारलं नाही. आणि माझं बी उत्तर कधी कधीच बरोबर येतं. त्याचं दप्तर माझ्या हातात दिलं. नाना म्हणाला, हे ठेव, तुला मी शाळा सोडली. आणि मग नानानं मला सांगितलं की तू त्या दिवशी मला विचारलं होतंस की तू शाळा का सोडत नाहीस. तर नानानं उत्तर दिलं. नाना म्हणाला, मी शाळा एवढ्यासाठी सोडत नव्हतो की मला माहित होतं, म्हटलं एक ना एक दिवस तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. त्या दिवसाची वाट बघत नाही, सहन करतो. आणि हा नाना दुसरा तिसरा कोणीच नाही. हा नाना म्हणजेच आमचा हा बहुजनांचा समाज, जो 5000 पिढ्या या नियमावलीत, या नियमाखाली दडपून जगत आलाय. आणि हे परत द्यायचे दिवस दणके आमच्या आयुष्यात कुठले मिळाले असतील तर तो दिवस म्हणजे आजचा 26 जूनचा राजेश्री शाहूराजा जन्माला. तसा दिवस म्हणजे 14 एप्रिल बाबासाहेब जन्माला आले. आणि हा महाराष्ट्र कोणी कितीही काही केलं तरी फुले शाहू आंबेडकरांचाच राहणार आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचाच राहणार आहे. हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचाच राहणार आहे. मगाशी जीवन सर म्हटले तसे वळख ना पाळकन. पुढचं बघा ना आता कुठं काय जोडायचं हे आम्ही पण एकदा आता ठरवून घेऊया ना. कविता जी येते सुटातून बुटातून कोटातून भरलेल्या पोटातून नाही, ती उपाशी पोटातूनच खरी कविता जन्माला येते. ती मिशीवर पीळ देते, ती मुरदाड असते, ती रानावनातून भटकून येते. याचा अर्थ गॅलरीत बसून लिहिलेली कविता खोटी असते असं नाही. पण आमच्या वेदनेचं गाणं गाणारी कविता जर आम्ही लिहिली
तर ती आमच्याच लोकांनी ऐकावी असा हा आमचा हट्ट का? ती कविता सगळ्या जगाला ऐकली पाहिजे, हा माझा हट्ट असतो. चळवळीची कविता चळवळीच्याच घरात का? चळवळीची कविता ह्या पूर्ण विश्वाला माहिती झाली पाहिजे. मगाशी जे सांगितलं सरांनी त्या निग्रोंचं तिकडचं, त्यांचं आणि आमचं दुःख काही वेगळं नाहीच, वेदना तीच आहे. आणि आज सुद्धा इंडियाची जी वेदना आहे तीच भारताची सुद्धा वेदना आहे. फक्त ही धर्म आणि जाती खूप कट्टर झाले, ही कट्टरता थांबली पाहिजे आणि संवाद झाला पाहिजे. तो संवादच होत नाही. हल्ली चौकात गेलं तर कोण म्हणते मी हिंदू, मी म्हणते मुस्लिम, मी बौद्ध, मी मातक, मी ह्याव, मी त्याव, आणि मी मध्ये जाऊन म्हणतो मी भारतीय, तर मग मारत्यात म्हणजे हे नवीन काय आलं. मी म्हणतो मी जुना आहे, नवीन तुम्ही आहे, असं ठणकावून सांगितलं मग अजून मारत्यात. म्हणून मग कवितेच्या ओळी लिहाव्याशा वाटतात की सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरशुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो. मी माणसात येणं आज गरजेचं आहे. ही आमच्या विद्रोहाची जशी कविता झाली तशी आमच्या आतल्या संवेदनेची एक कविता आहे. मला काही पत्रकारांनी विचारलं कवितेची व्याख्या काय तुमच्या मते. मी म्हटलं कवितेची व्याख्या असते का? तर ते म्हटले की आजपर्यंत सगळ्याच कवींनी कवितेची व्याख्या केलेली आहे. म्हटलं कशी कशी आहे? तर म्हटले प्रत्येकाची वेगवेगळी कविता आहे. तुमच्या कवितेची व्याख्या तुम्ही काय करा? मग मला ती कविता सुचली की माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते. आणि त्या सुंदर कवितेची खरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करत असतो. तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्यभर माहित नाही, पण महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते. महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते. ही आमच्या जगण्याची, आमच्या जगण्याच्या कवितेचं सामर्थ्य सांगत असताना समोरच्याच्या जगण्याची कविता पुसून टाकली जाऊ नये याचीही काळजी घेता आली पाहिजे. तर तो विद्रोही कवी असतो. विद्रोह म्हणजे काय? मारायला गेलेला. विद्रोह म्हणजे काय? सगळं संपवायला गेलेला. विद्रोह म्हणजे नव्यानं पेरणी करणारा आणि नवनिर्मिती करणाऱ्याला विद्रोही म्हणतात. काळानुसार विद्रोहाची व्याख्या, विद्रोही कविता व्याख्या तीच आहे. कविता बदलत आली. त्यावेळेला नामदेव ढसाळांची कविता आक्रोश करत आली आणि त्या काळाची ती गरज होती. कारण त्या काळात नामदेव ढसाळनं घातलेली शिवी ही त्या काळातल्या वंचितांसाठी ओवीच होती. आणि त्यावेळेला बहिऱ्या झालेल्या कानांना या शिवीशिवाय ती कान उघडे होणार नव्हते. त्यानंतर मग सुर्व्यांची एक कविता आली. सुर्व्यांच्या कविता सुरुवातीला सुर्वे मला असे वाटतात की सारस्वतानो माफ करा मी एक गुन्हा करणार आहे. म्हणजे आधी माफी मागतात आणि मग गुन्हा करतात. मग हा गनिमी काळा खेळताना दिसतात. ती एक कविता आहे. ती तशी अनेक कविता, वेगवेगळ्या प्रकारच्या कविता
या येत राहिलेल्या आहेत. पण विद्रोहाची कविता एक वेगळं अंग आहे. ती कुठंही गेली, चौकात जरी ती विद्रोहाची कविता उभी राहिली तरी विद्रोहाची कविता लक्ष्मीपासून कायम वंचित राहत आलेली आहे. ती सजलेल्या स्टेज पासून कायम तिला वंचित ठेवलं गेलेलं आहे. कारण ती आक्रोश करत येते. मग मला प्रश्न पडतो, कुठवर विद्रोही कवी शबनम अडकावून असं एसटीने येणार आणि मग त्याची कविता ऐकायला आमचाच कवी असणार. मग एक कवीची कविता झाली, तो कवी कविता म्हणतोय, त्याची ट्रॉफी घेऊन तो इकडे निघून जातोय, दुसरी तोंडाडच बघते. ते आमचं पण ऐका की नाही ऐकत. आणि ही साहित्यिक चळवळ तेवढ्याच चौकटीत अडकून पडत चालली की ही भीती वाटायला लागलेली आहे. आणि याच्यामुळं नको ती मेंढर वाढतायत. शहाणपणच नाही. तुम्ही बघा त्या सोशल मीडियावर आई बहिणीवरून शिवाय यंग जनरेशनच्या. कारण घरातलं आमच्या जातं गेलं, पण ते नुसतं जातं गेलं नाही तर त्या जात्यासोबत ओव्या गेल्या. जात्यासोबत ओव्या गेल्या म्हणजे एक कविता गेली. पण आजही कविता आणि संस्कृतीचा पदर जर कोणी सांभाळला असेल तो विद्रोही साहित्यानं सांभाळलेला, तो आंबेडकरी साहित्यानंच सांभाळलेला, तो दलित साहित्यानंच सांभाळलेला. तो पदर अजून ढळू दिलेला नाही. आणि शहाणपणाचा धडा हा दलित वस्त्यांमध्ये जास्त प्रमाणात गिरवू लागलाय. आणि फेक अकाउंटनं देशपांडे आई बहिणीवर शिव्या देऊ लागलाय. ही आजची परिस्थिती आहे. वैचारिक शहाणपण आणि शहाणपणाची होत असणारी घसरण आजच्या काळात फार गरजेची आहे. म्हणून कविता ही आक्रोश जरी करत आली तरी ती कुरवाळत आली पाहिजे, ती गोंजारत आली पाहिजे, माणूस पण जोपासत आली पाहिजे. कवीनं तुकारामाच्या मांडीवर बसून लिहिलं पाहिजे आणि ऐकणाऱ्यानं वाचणाऱ्यानं रायगडाच्या पायरीवर बसून ऐकलं पाहिजे. आणि ऐकून झाल्यानंतर 14 तळ्याच्या काठावर फिरत फिरत भेडेवाड्याच्या वर्गात जाऊन फळ्यावर गिरवलेल्या अक्षर वाचून पुन्हा एकदा शहाणं होता आलं पाहिजे. हा आमच्या आजच्या कवितेचा प्रवास असला पाहिजे. नात्यांची कविता, मातीची कविता, प्रेमाची कविता, हळव्या कविता या सगळ्या होत आला. आता पाऊस पडायला लागलाय 2 दिवस. आता पावसाच्या कविता, आता सगळ्या फेसबुकवर कविताच कविता, व्हॉट्सअपवर की कविता कविता. म्हणजे रस्त्यात जाताना एखाद्याला धक्का लागला तर तो कवी असू शकतो, एवढे कवी वाढतात. ह्या सगळ्यापेक्षा आज काळाला गरज आहे ती माणुसकीची कविता, सत्याची कविता. सत्यमेव जयतेच्या रस्त्यावरून अनवाणी पायांनी पाठीवर दप्तर टाकून आरक्षण शाळेत जातं तेव्हा. सत्यमेव जयतेच्या रस्त्यावरून अनवाणी पायांनी पाठीवर दप्तर टाकून आरक्षण शाळेत जातं तेव्हा या देशातल्या पाऊल वाटा वंदे मातरम गातात आणि झाडावरची पाखरं सुद्धा राष्ट्रगीत अभिमानानं गुणगुणत असतात. आरक्षण शाळेत जातं, घंटा वाजते, शाळा भरते. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं छाती ठोकपणे आरक्षण प्रतिज्ञा म्हणतं, वर्गात बसतं, रमतं, गमतं. कधी मेरिट मध्ये येतं तर कधी मेरिटच्या जवळ जातं. आरक्षण शहाणं होतं, आरक्षण पदवीधर होतं. शेवटची बेल घंटा वाजते, आरक्षण बाहेर येतं आणि मग फाईल नटते पदव्यांची. आणि नटलेली फाईल बाजारात तिचा प्रवास सुरू होतो जिंदगीची भाकरी शोधण्यासाठी. त्यावेळेला त्याला लक्षात येतं
आरक्षण बिरक्षण सगळं झूट असतं. इथं फायलीला वशिलेची आग लावल्याशिवाय जिंदगीची भाकरी भाकरीच्या बाजारात भाजली जात नाही. याचा त्यावेळेला शोध लागतो. तोपर्यंत आरक्षण नावाचं पातेल्यातलं दूध संपलेलं असतं आणि वरतून उपवर्गीकरणाचं गाजर येऊन दोन समाजामध्ये भांडण लागलेलं असतं. शहाणपण घसरायला सुरुवात होते ती इथूनच. आणि म्हणून कवीनं जागं पाहिजे. आमचं गाणं आहे फक्त त्या डीजेवर, जागा असावं भीमाचं पिल्लू जागा असावं. पण हे झोपून ऐकते, डोळे बंद करून ही गाणं ऐकते.